होतं, म्हणजे आता असं आहे की गुन्हेगार म्हणजे असं आहे तुम्ही त्याला गुन्हेगार नाही, त्याच्यावर एकही गुन्हा नाहीये. मी परत सांगतो, मी त्याच्यावर एक या चारींवर एक कुठला गुन्हा नाही. तुम्ही परत आपण तीच गडबड होती. म्हणजे हे जे सगळे घेतले गेले ते सगळ्या पक्षांनी, म्हणजे त्याच्यामध्ये राजकीय ज्यांचं गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही अशी मंडळी असतील, ज्यांना काही गुन्हेगारी पार्श्वभूमी चिकटली आहे अशीही लोक असतील, ह्या सगळ्यांना घेण्याचा निर्णय हा सगळ्यांचा होता, तुमचा एकट्याचा नव्हता. बरोबर. आणि ते करताना जे तिथले लोक आहेत त्यांच्या विरोधाला काही किंमत नव्हती. हे विरोधाला नाही, पक्षामध्ये काही काही वैयक्तिक वागवेर असतात, कुठे काही दुमत असतं, कोणाला वाटतं हा आल्याने माझं काय होईल, तो आल्याने माझं काय होईल का, मला स्पर्धा होईल का, असे विषय असतात राजकारणामध्ये. मग 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 पक्ष वाढवायचाच नाही का, की फक्त मग माझ्यापुरता सीमित ठेवायचा, एकाच माणसापुरता सीमित ठेवायचा, असं करून चालेल का? असं नाही चालणार. आजकाल आपण सगळीकडे बघतायत, पक्षामध्ये पक्षांतर होते, लोक येत आहेत. आमच्याकडे नाशिकमध्येच नाही, सगळीकडे दुसऱ्या पक्षामध्ये बघा, उद्धवजींकडे बघा, राष्ट्रवादीमध्ये बघा, पण आता असं आहे की इकडं तुम्हाला हे लोक म्हणजे तिथल्या स्थानिकांचा विरोध आहे, पण तुम्हाला पक्ष वाढवायचा आहे म्हणून त्यांना घेणं ते क्षम्य आहे किंवा ते योग्य आहे किंवा ते व्यवहार्य आहे, तार्किक आहे. तुमच्याच ठिकाणी तुमचा वैयक्तिक जेव्हा मुद्दा येतो खडसेंचा, त्यांना तुम्ही नाही घेत. नाही, खडसेंचा मुद्दा वेगळा आहे. खडसे तर आम्ही सोबतच आहेत 90-95 पासून, मलाही 35-40 वर्ष झाले, ते पण तेव्हापासून आहेत. पण त्यांनी मध्ये ज्या गडबडी केल्यात, त्यांच्यावरती आरोप झाले, ते सिद्ध झाले. मग भोसरी जमिनीच्या बाबतीत असेल, पक्ष नेतृत्वाच्या विरोधामध्ये त्यांचं बोलणं असेल, त्यांचं देवेंद्रजीबद्दल सिंगल टर्ममध्ये मधल्या काळात बोलणं होतं की मीच मुख्यमंत्री, माझ्याकडे एवढे खाते, हा कोण. मला वाटतं या गोष्टी काही कुठे पक्षश्रेष्ठीत आमच्या बसत नाही. तुम्ही डायरेक्ट नेत्यांना चॅलेंज कराल तर हे काही वागणं बरोबर होतं का? भोसरीच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं किती क्लिअर कट आहे, न्यायमूर्ती जोटिंग आहे, त्यांचा त्यांनी त्यांचा आपला अहवाल त्या ठिकाणी दिला. तो अख्ख्या एनसीपीला पवित्र करून घेतलं तुम्ही, अख्ख्या एनसीपीला. ऐका ना तुम्ही, तो इतका कठीण होता की त्याला आता नंतर दिल्लीहून निर्णय झाला तो तर की बाबा असं असेल तर मग करायचं काय आता. आणि ते सुद्धा फारच पुढे चालले, त्यांना मुख्यमंत्री व्हायची घाई झालेली होती की आता मीच मुख्यमंत्री होणार, मला का नाही केलं, मी एवढा कॅपेबल माणूस आहे, मी इतका लायकीचा माणूस आहे. आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये हवा घुसलेली होती आणि काही प्रकरण असे आले की त्यामुळे तरी त्यांना थांबवलं नाही. त्यांच्या जागेवर फक्त त्यांच्या मुलीला आम्ही तिकीट दिलेलं होतं त्यावेळेला, आपण बघितलं असेल. त्यांना डावललं सगळ्या आरोपांमुळे, पण त्यानंतर त्यांच्या मुलींना तिकीट दिलं. त्यांची मुलगी मुक्ताईनगरमध्ये पडली, ती निवडून आली नाही आणि मग त्यांनी तो पक्ष बदलला, मग ते दुसऱ्या पक्षामध्ये गेले. ही त्यामागची वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मग त्यांना म्हणजे असं याच्यात दिसतंय असं की बाकीच्या ठिकाणी पक्ष वाढवायसाठी लोक घेतले तर चालतात, फक्त आमच्याकडे नको, आमच्या मतदारसंघात आमच्या जिल्ह्यात नको. नाही, आमच्या जिल्हा माझा विरोधच नाही. आणि माझ्या विरोधाला डावून खडसेंसारख्या एवढ्या मुख्यमंत्री कॅलिबरच्या माणसाला कोण थांबवणार आहे? मी तर फार छोटा आहे त्यांच्यापुढे. ते तर म्हणतात उकिरड्यावरून उचलला, कुठे म्हणतात गटारीतून उचलला. बघितलं ना तुम्ही काय काय म्हणतात ते माझ्याबद्दल. हा काय होता, याची लायकी काय आहे, मी याला बाटलीने दूध पाजत होतो, आता मला कधी बाटलीने दूध पाजलं मला कळालं नाही. पण ते सगळ्या बाबतीत असं बोलतात, सगळ्या आमदारांबाबतीत बोलतात, तसं बोलतात. त्यांच्याबद्दल आता फार चर्चा करण्याची गरज नाही मला असं वाटतं, कारण तो विषय आमच्यामध्ये आमच्या दुसरा याच्याबरोबर दुसरा विषय जो होता तो तपोवनाच्या बद्दलचा. तर तुम्हाला म्हणजे तिथल्या स्थानिकांचा विरोध